झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। तुला माझी नजर लागू नये म्हणून मीच तुला काजळाचं तीट लावलं होतं। आई आई म्हणलीस तू काजळाचं तीट तू लावला होतास? म्हणजे तू माझ्या लग्नात आली होतीस? पण माझ्यासारखी अभागन मीच माझ्या पोटच्या लेकराच्या लग्नात मला लपून बसावं लागलं। तुम्ही सगळी लेकरं माझ्या डोळ्यासमोर होता, पण मला एकाला पण मिठी मारता नाही आलं, तुला आशीर्वाद पण देता नाही आला लेकरा। मला माफ कर लेकरा। राजू राजू माझी सासू तुला आठवतं? अगं अशी माझी शेजारी बसून असायची, मला सोडायचीच नाही, सारखी आय आय करत माझा पदर धरून असायची। पण आता सगळ्यांची आई झाली आहेस तू, एवढ्याशा वेळात हक्क घर सांभाळतीस। मी बघितलंय ना धनुच्या लग्नात। देव कोणी बनवलं? हे दिवे फक्त माझी आईच बनवू शकते, दुसऱ्या कोणाचं कामच नाही। म्हणजे आई तू धनु दीदीच्या लग्नात दिवस तू बनवलेले? पण आई तू समोर का नाही आलीस आमच्या? का लपून राहिलीस? कशी येणार होते मी, कशी येणार होते समोर? माझ्या धनुचं नवं आयुष्य सुरू होत होतं, तिच्या पुढच्या आयुष्यावर मला माझ्या भूतकाळाची काळी सावली पडू द्यायची नव्हती। आणि एवढ्या आनंदाच्या प्रसंगी मी येऊन करणार काय होते? मला माझ्या धनुला आनंदाने सासरी जाताना बघायचं होतं। माझी हिम्मत नाही झाली लेकरा तुमच्या समोर यायची। पण लेकरा आता मला तुझं लगीन बघायचं। तुझ्या लग्नात येईन मी, तुला आठवते? इथं असं माझ्या पत्राला धरून इथं बसायची आणि हट्ट करायचीस मला रांगोळी काढायला शिकवू म्हणून। माझ्या तेजूला रांगोळीत रंग भरायला लई आवडायचं। ती रांगोळीत रंग भरायची आणि तू हळूच रंग पळून घेऊन जायची। तू हळूच खोड्या काढायची आणि धनु हळूच घरातलं खायला पळवायची। पण माझी तेजू लहानपणापासूनच लई शांत, तिच्या तर चिमुकल्या हाताने मला घरकामात लई मदत करायची। आणि धनु तुला आठवतं का उन्हाळ्याच्या सुट्टीत घमेला भर आंबट एकटीच खायचीस? दोन्ही हात तुझे असे आंब्याच्या रसानं भरलेले असायचे आणि राजू तू हिला लदे आंबा म्हणून चिडवायचीस। आठवतं का ग तुम्हाला हे समजा? माझ्याकडे याच आठवणी होत्या तुमच्या, याच आठवणीवर जगत होते मी। बाळांनो रोज मला वाटायचं जिथं आहे तिथनं घराकडेच धावत सुटावं, तुमच्याकडे यावं, तुम्हाला घट्ट मिठी मारावी आणि तुम्हाला सांगावं तुमची आई जिथे आहे रोज तुमची आठवण काढते। तुम्ही मला विसरू नका, तुम्ही मला माझ्या आठवणीतून काढू नका।
तुमच्या समोर यायचं म्हणलं तर पावलं धजावत नव्हती माझी, आणि तुमच्यापासून लांब जायचं म्हणलं तर मन ऐकत नव्हतं माझं. म्हणून लांब राहून डोळे भरून बघत होते मी तुम्हाला. घरात बाई माणूस नसताना तुम्ही सगळे मोठे झाले. माझ्या सूर्यासाठी हे समजा लई अवघड गेलं असलं, पण त्यानं करून दाखवलं. माझ्या माघारी या घराची आई झाला तो. माझ्या लेकरा, मी नेहमी म्हणायची माझ्या लेकराचे हात किती मऊ आहे. असं वाटतं असं गालावरून फिरवत राहावं. या हातावर कधी जखमा होऊ नये, कधी सुरकुत्या पडू नये असं वाटायचं. पण लेकरा, तुझ्या या हातावर जबाबदारीच्या कष्टाच्या या रखरखीत रेषा इतक्या लवकर उमटत्यात असं वाटलं नव्हतं. तुला तुझं बालपण सोडून तुझ्या बहिणींसाठी, या घरासाठी एवढ्या लवकर मोठं व्हावं लागेल असं वाटलं नव्हतं लेकरं. पण मी आता आली आहे ना, आता तुला असल्या कुठल्याच कष्टात पडू द्यायची नाही. तुमच्या सगळ्यांच्या वाट्याच्या प्रेमाची कसर भरून काढीन मी. तुम्हाला तळहाताच्या पोडागत जपायचं आहे मला, जीवाला जीव लावायचा आहे मला. तुमच्या हक्काचा, मायेचा गारवा तुम्हाला मिळवून द्यायचा. आई, हे सगळेच तुमच्या प्रेमाचे भुकेलेत. आम्हाला सगळ्यांनाच तुमचं प्रेम हवंय हो. चला आता आज जाऊयात. तुमचं हे घर तुमची वाट बघतंय. बाप दारोडा, आई पळून गेलेली, घरात 4-4 बहिणी. कोण करेल असल्या घरातल्या पुरीची लग्न? मुलीची आई पळून गेली. आम्ही काय आमचा लेक गावावरून ओवाळून टाकला नाही, कुणाला बी त्याच्या गळ्यात बांधायला. उद्या हिला सून म्हणून आम्ही घरी नेलं, आणि ही पण गेली हिच्या आईसारखी कुणाचा हात धरून पळून. मग काय करायचं आम्ही? या घरात पाहून नाही ठेवायचं तू. चालती होत ना. सूर्या, हे बघ, ही बाई माझ्या घरात नकोय. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज